नमस्कार. आपण पाहत आहात सभ्य क्रांती यूट्यूब चॅनल माधव गायकवाड. महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील जनतेचे प्रवासाचे मुख्य वाहन आहे म्हणजे एस टी. आणि या एस टीचे ची भाडेवाढ झालेली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेला मोठा भुर्दंड पडत आहे आणि महागाईमुळे प्रवास करणाऱ्यांना जास्त पैसे आता एस टीसाठी द्यावाच लागणार आहेत. तरी या एस टी भाडेवाढ माननीय मुख्यमंत्र्यांनी केली आहे की माननीय परिवहन मंत्र्यांनी केली आहे की एस टी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी केलेले आहे, या संदर्भात वेगवेगळ्या बातम्या वर्तमानपत्रामध्ये येत आहेत. परंतु ही सरकारने भाडेवाढ केलेली आहे. या भाडेवाढीच्या संदर्भामध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या वतीने महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या शहरांमध्ये आंदोलनं देखील चालू झालेले आहेत. परंतु जरी आंदोलनं राजकीय पक्षांनी या भाडेवाढीच्या विरोधात केली तरी हे सरकार हे एस टीची भाडेवाढ मागे घेतील असं वाटत नाही. तेव्हा या ठिकाणी पुढील काळात देखील अशाच महागाईला सामोरं जावं लागेल काय असे आता जनतेस वाटू लागलेलं आहे. तरी एस टी महामंडळ तोट्यात आहे आणि दर दिवस आपल्याला या ठिकाणी तोटा सहन करावा लागतो अशा पद्धतीचं एस टी महामंडळाच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. परंतु एस टी महामंडळ आपल्याला जर प्रॉफिटमध्ये नफ्यामध्ये आणायचं असेल तर या ठिकाणी कठोर आपल्याला सरकारला पावलं उचलावं लागतील. कारण एस टीच्या जे आगार आहेत, एस टी महामंडळाच्या जागा आहेत, त्या जागेवर चांगल्या प्रकारचे भाडेतत्वावर आपण काही गाड्या दिले तर ते भाडं देखील त्या ठिकाणी मिळू शकते. आणि जाहिराती कल्पक प्रकारच्या जाहिराती आणि मोठ्या मोठ्या उद्योगपतींना आपण जर थोडी सक्ती केली आणि महामंडळाला आपण मोठ्या प्रमाणात जाहिराती द्या तर त्या जाहिरातीच्या माध्यमातून देखील पैसा जमा होऊ शकतो. किंवा काटकसर आणि महामंडळाचे जे मोठे मोठे अधिकारी आहेत त्यांनी वारंवार एस टीचे जे छोटी मोठे आगार आहेत तेथे वारंवार भेटी देणे किंवा स्वतः मंत्री महोदयाने देखील वेगवेगळ्या आकारांना भेटी देऊन तेथील कर्मचाऱ्यांच्या उपस्थिती आणि तेथील कामकाजाची पाहणी केली तर आपल्याला मोठा फरक पडू शकतो. तेव्हा ही जी एस टीची दरवाढ झालेली आहे या दरवाढीला जनतेची पण मागणी आहे की ही दरवाढ मागे घ्यावी. परंतु सरकार मागे घेणार की नाही माहीत नाही. परंतु जनतेची इच्छा आहे की या एस टीचे भाडेवाढ आपण मागे घेतली पाहिजे. आपल्याला या ठिकाणी आठवण येते की एस टी महामंडळ देखील प्रॉफिटमध्ये येऊ शकतं. उत्तमराव खोब्रागडे हे ज्या वेळेला त्यांच्याकडे हे एस टी महामंडळाचा कारभार आला होता त्यावेळेला त्यांनी एस टी महामंडळ नफ्यामध्ये आणलं होतं. आणि त्यावेळेला उत्तम खोब्रागडे जे असे अधिकारी होते की ते ज्या विभागामध्ये जायचे त्या विभागाला त्यांनी नफ्यामध्ये आणलं होतं. हा देखील इतिहास आहे आणि या गोष्टीचा देखील सरकारने विचार करून अशा पद्धतीच्या अधिकाऱ्यांची जर नियुक्ती झाली तर एस टी महामंडळ निश्चितपणे नफ्यामध्ये येऊ शकते. तेव्हा या एस टी वाचणं गरजेचं आहे आणि एस टीची ज्या जागा आहेत त्या जागा देखील वाचणं गरजेचं आहे. तेव्हा कुठल्याही परिस्थितीमध्ये एस टी महामंडळाच्या महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या जे भूखंड आहेत ते कुठल्याही परिस्थितीमध्ये विकले जाऊ नयेत अशा पद्धतीची सरकारने भूमिका घेतली पाहिजे. आणि एस टी महामंडळ कशा पद्धतीने नफ्यामध्ये येईल याचा विचार सरकारने केला पाहिजे. तरी सामान्य जनतेची इच्छा आहे की एस टीची भाडेवाढ आपण मागे घ्यावी. आणि आता विरोधी पक्ष एवढा मजबूत नाही आणि फक्त उद्धव ठाकरे साहेब यांची शिवसेना या भाडेवाढीला विरोध करत आहे व ठिकठिकाणी आंदोलन करत आहे. परंतु सर्व विरोधी पक्षाने एकत्र येऊन एक मोठं आंदोलन जर उभं केलं
तर सरकारवर काही परिणाम होऊ शकतो. तर या ठिकाणी फक्त सामान्य जणांची इच्छा आहे की सरकारने ही भाडेवाढ मागे घ्यावी. तरी आपण कृपया माझा सम्यक क्रांती यूट्यूब चॅनलला आपण लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.